काय स्वागत आहे सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर कशा सर्व मस्त आणि मजेत राहा. तर आज बघा आम्ही आलेलो आहे इथं गौतम बुद्धाची मूर्ती बघा किती छान आहे आणि मस्त गौतम बुद्धाच्या मूर्तीवरतून असं पाणी पडत आहे आणि पाणी पडते तर माझ्या मुली आहे ना गौतम बुद्धाचे चरणवर हात ठेवले आणि बघा त्याचे हे असे पाय आहेत ना पाय धुत आहेत. तर बघा किती छान गौतम बुद्धाच्या अंगावरून डोक्यावरून म्हणजे पाणी पडत आहे टपटप. तर धार लागलेली आहे. तर माझ्या मुली साफ करतायत बघा, घाण लागली होती तर मुली साफसफाई करत आहेत बघा. ते पायवर सगळी घाण दिसत आहे त्यांना. तर मग कसा माझी छोटी मुलगी तर खूप खसखसं घासत होती गौतम बुद्धाचे पाय एकदम स्वच्छ करत आहे. तर बघा त्यांना पण छान वाटत आहे आणि असे मस्त गप्पा मारू मारू गौतम बुद्धाशी गप्पा मारू मारू बाबासाहेबाचे विचार आणि ते त्यांच्या मनात असं काहीतरी ती बडबड बडबड करत करत गौतम बुद्धाचे पाय धुत होती बघा. गौतम बुद्धाचे पाय किती स्वच्छ त्यांच्याशी बोलून हातात हातसुद्धा दिला बघा माझ्या मुलींनी. किती छान वाटत आहे बघा. तिने गौतम बुद्धाच्या हातात हातसुद्धा दिला. बघा किती छान हे करत होती आणि मस्त असे गोष्टी करत होत्या दोघीजणी पण आणि छान व्हिडिओ त्यांनी हे केला. तर बघा गौतम बुद्धाचे पाय धुणं हे किती चांगलं भविष्य असते हे त्यांना कळालं की बाबासाहेबांमुळं आज आपण या दुनियात आहोत. हे त्यांचे विचार आहेत आणि हे विचार कायमच राहणार आहेत. बुद्ध में फारच पाय होता ते कोणाला स्थायी नाही देत होता मित्रांनो. बुद्ध एक महान होता आणि ते कोणालाच नाही मारलं जायचे. बुद्धच एक होता चल.